ऑपरेशन सिंदूरवर आता शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। धर्म देखकर मारा था, धर्म बताकर मारा है असं म्हणत त्यांनी भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन केले। पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला। यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या। गेल्या 15 दिवसात या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापलं होतं। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता। नरेंद्र मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणीकोंडी केली होती। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल अशी चिन्ह दिसू लागली होती। असं असतानाच काल मध्यरात्रीनंतर अर्थात 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला। या एअर स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं। ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागलाय। अशाच प्रकारे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली आहे। ऑपरेशन सिंदूर खूप खूप स्वागत। पाकड्यांचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा। सर्व भारतीय जवानांना मनापासून सलाम। धर्म देखकर मारा था, धर्म बताकर मारा है। भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन। जय हिंद अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली आहे। मे महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली। अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागतंय। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्त्वाचं देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवारी 8 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार 9 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सलग 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमध्ये रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचागाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी। या शटडाऊनच्या कालावधीत पाणी काटकसरीनं आणि जपून वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले। पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेने घेतलेल्या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात अभिमानाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाईबाबत भारतीय सेनेचं कौतुक करताना ठामपणे म्हटलंय की पाकिस्तानला धडा शिकवायचा हे प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं, जात, धर्म, प्रांत या सर्वांच्या पलीकडे जाऊन। ते पुढे म्हणाले की 26 जवानांचे प्राण घेतले गेले त्याचा बदला घेतला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात होती। भारतीय सेनेनं जे काही केलं त्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे। आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलली आहे। राजकारण बाजूला ठेवत आव्हाड यांनी ही गोष्ट अशी आहे की यात कोणताही पक्ष नसावा, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही घटना असल्याचं सांगितलं। शेवटी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत भारतीय सैन्याचं अभिनंदन करताना पाकिस्ताननं जर पुन्हा वाकोल्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे। ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है असंही म्हटलं आहे। सेनेने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी काल रात्री केलेलं ऑपरेशन सिंदूर ह्याच्यामुळे आमची छाती फुगली आहे। आम्हाला अभिमान वाटतोय। तिथे सीमेवर उभा असलेला प्रत्येक सैनिक, प्रत्येक अधिकारी ह्याच्या कामगिरीमुळे भारतीयांची मान उंचावली आहे। जे 26 निष्पाप जीव अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घेतले त्याचा बदला घेण्याचं काम आमच्या सेनेने केलंय, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे।
आमच्या सेनेचं आम्हाला कौतुक आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आम्हाला आमच्या कोड्या काढल्या तेव्हा तेव्हा पाकिस्तानला आम्ही अक्कल शिकवली. आजही जेव्हा ही अक्कल शिकवण्याची वेळ आली तेव्हा भारतीयांनी अतिउत्तम कामगिरी करून दाखवली. त्या प्रत्येक सेना अधिकाऱ्याचं, त्या प्रत्येक सेनेमधील सैनिकाचं खूप 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 अभिनंदन. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह मे महिन्यात खुलं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम टप्प्यातील कामं अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामं मे महिना अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्यगृह जून महिन्यातच खुलं होण्याची चिन्ह आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचं सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं. 1980 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचं बांधकाम जुनं झाले. त्यामुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं कामही सुरू केलं. या कामासाठी राज्य शासनानं पालिकेला निधीही दिलाय. गेले 7 महिने हे नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद असूनही दुरुस्तीची कामं मे महिन्यात पूर्ण होऊन 15 मे पर्यंत नाट्यगृह खुलं होईल अशी शक्यता पालिकेनं वर्तवली आहे. मात्र नाट्यगृहाच्या बाहेरील काही अंतिम टप्प्यातील कामं अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामं मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामानंतर नाट्यगृह खुलं होऊ शकणार आहे. यामुळे नाट्यगृह खुलं होण्यासाठी जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाट्यगृहात 1017 व्यक्ती बसू शकतील इतकी आसन क्षमता होती. जुन्या खुर्च्या आकारानं छोट्या आणि ऐसपैस नव्हत्या. त्यामुळे जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. यामुळे आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी झाली आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस उदवाहक बसवण्यात आलं असून या उदवाहकाच्या काचेतून नागरिकांना तलावपाळीचं विहंगमय दृश्यही पाहता येणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याचं खोदकाम ठाणे महापालिकेनं केल्यानं त्याचा फटका सायंकाळी या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय. कोंडीचा ताप, त्यातच उन्हाचे चटके, त्यात ध्वनी आणि वायू प्रदूषण अशा दोन्हीच्या माऱ्यामुळे नागरिक हैराण झालेत. मागील 2 महिन्यांपासून जलवाहिनी टाकण्यासाठी येथील रस्त्याचं खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई मार्गे ठाणे घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करतात. गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावर वडाळा, घाटकोपर, कासरवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठिकठिकाणी पत्र्याचे मार्गरोधक उभारलेत. त्यामुळे रस्ते अरुंद झालेत. येथील सेवा रस्त्याचा वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. कॅडबरी जंक्शन परिसरातील मॉल एक खासगी रुग्णालय असून तसंच सेवा रस्त्यालगत लोकवस्ती देखील आहे. त्यामुळे या सेवा रस्त्याचा वापर नागरिकांकडून अधिक होतो. शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे वाहनांचा भार वाढतो. असं असतानाच केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेकडून वर्तकनगर आणि लोकमान्य नगर विभागातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचं विस्तारीकरण केलं जात आहे. या कामासाठी महापालिकेकडून 2 महिन्यांपूर्वी कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल पर्यंत सेवा रस्त्याची वाहिनी पूर्णपणे खोदली आहे.
त्यामुळे सेवा रस्त्याच्या एकाच वाहिनीवरून दोन्ही दिशेकडील वाहनांची वाहतूक सुरू आहे. या खोदकामाचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकदा वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवतात. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत. कॅडबरी जंक्शन ते माजिवडा पेट्रोल पंप हे 2 ते 3 मिनिटांचं अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना 15 ते 20 मिनिटं उशीर लागतो.